शक्ति व गलत इस्तेमाल किया है इसका। सगळ्यात कॉम्पॅक्ट ये मेरे साथ ही क्यों होता है भाई। गुड मॉर्निंग मंडळी, इट्स 5:32 उठलोय, जाऊन वर्कआउट करून घेऊयात। आळस झालाय खूप जास्त। मस्त वर्कआउट झालाय आपला। आज चेस्ट आणि ट्रायसेप डे होता, तो मस्त तोडले भाई। आता तोडातोडी चालू केली आहे। बाय द वे तिकडे बघा काय मस्त सनराईज होतंय। आणि हे बघा, हे आहे सिंहगड कॉलेज। एक टाइम असा होता की सकाळी 5 वाजता उठून मी इथून तिकडे चालत जायचो। कशासाठी तर फक्त आणि फक्त जिमसाठी। मस्त कॉलेजची जिम होती तर तिकडे जिम करायचो 1-1.5 तास, तिथून घरी यायचो, आवरायचो वगैरे आणि परत चालत चालत कॉलेजला जायचो। तेव्हाचं डेडिकेशन काहीतरी वेगळंच होतं भाई साहब। एनिवेज, तर आपण हे काल साफ केलं, तर म्हणून ॲटलिस्ट आत्ता इथे वरती येऊशी तरी वाटलं मला। आत्ता हे तुम्ही हालत बघू शकता कशी झाली आहे, कारण हे तर दव वगैरे पडले ना, तर हे आता थोडं ओलसर असेल असं दिसत नाही, बट आहे ओलसर। सो आत्ता तर झाडू मारून काहीच फायदा नाही, कारण दिवसभरात परत धूळ बसणार आहे। सो त्यापेक्षा संध्याकाळी झाडू मारूयात आणि मग आपण बसू शकतो। माहिती चांगलं दिसतं यार, म्हणजे त्या कंडिशनपेक्षा ही कंडिशन जरा चांगली वाटते। नाही बघा कावळे ओरडतात ते। चला आता जाऊ खाली आणि आपल्या दिवसाची सुरुवात करू। हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये। वेलकम टू द डे 6 ऑफ डेली ब्लॉगिंग। डे 5चा व्हिडिओ मला नाही वाटत टायमावरती येईल, कारण जेव्हा मी वर्कआउट वगैरे करून आलो तेव्हा मी अपलोडला लावलेला। अजून पण हा अपलोड पूर्ण झाला नाहीये आणि आता बघा 8:15 झालेत। आज नेटची स्पीड खूप स्लो आहे आय गेस। तर व्लॉग आपला लाईव्ह आहे आणि ऑन टाईम आहे, प्रॉपर अपलोड झाला भाई फायनली। मला वाटलं होतं की टायमावरती नाही होणार, बट झाला। 9:45ला एव्हरी मॉर्निंग आपले व्लॉग्स येतात। सो येस, आलेला आहे। बघा कोण आलंय आपल्याला गेला लोणावळा अपडेट्स। भरपूर एक्साइटमेंटने आम्ही गेलो होतो एका ठिकाणी, अक्षय आणि मी। आता मी काय असतोय तुम्हाला कळायलाच असेल। अक्षय बघा गालतलं गालत असतो। ये मेरे साथ ही क्यों होता है भाई। तो कॅन्सल झाला तो इव्हेंट, मग आम्ही परत पूर्ण राईड करत घरी आलो। मी पूर्ण पाथमध्ये ब्लॉग केला होता, पण काय उपयोग नाही तो टाकून, जर इव्हेंटच नाही झाला तिथे इथे काय दाखवलंच नाही मी तर काय फायदा ना। सो आता आम्ही आलो इथे कॅफे, काय नाव आहे अरोमा, कॅफे अरोमामध्ये आलो आहे। इकडे मस्त कॉफी पितो, कोल्ड कॉफी, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे रायवूड गार्डनला। तिकडे ना मस्त जागा आहे, आम्ही नेहमी तिथे जातो, तिथे बसतो जरा वेळ, कारण मस्त झाडांची सावली वगैरे। तर ती जागा पण तुम्हाला दाखवतो। आता कॉफी पितो। हे बघा हे माकड हसते। मला वाटतं ही आपली दुसरी वेळ आहे का असं कॅन्सल व्हायची? नाही, फर्स्टच आहे। पहिल्याच वेळा चाललो होतो त्या जागेवरती आणि पहिल्याच वेळा असं झालं। बाय द वे होऊ शकतं ते पॉसिबल, सो मी ते फुटेजेस ठेवलेत, अजून डिलीट नाही केलेले। तर जर ते पॉसिबल झालं तर मे बी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेल, म्हणजे सेपरेटच ब्लॉग बनवू त्याचा आपण। चला आता कॉफी पिऊन घेतो आम्हाला, सांगतो तुम्हाला कशी आहे। चांगली आहे। चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळात। तर आलं आम्ही आता रायवूड गार्डन पार्कमध्ये। भाई फर्स्ट टाइम जेव्हा आलतो ना तेव्हा हे लागलं होतं मला, तेव्हापासून मी असं खाली वाकूनच घुसतो आतमध्ये। असलं भारी एरिया आहे, मस्त, काही टेन्शन नाही कोणाचं, निवांत बसा। भेटली बाबा आम्हाला जागा, कारण आज ना सॅटरडे आहे तर पूर्ण पार्क फुल आहे। जिथं जिथं सावली आहे ना तिथं सगळे बसलेत, आणि उन्हावाल्या ठिकाणी कोण नाही बघा। इथं उन्हावालं बेंच आहे आणि इथं टेकायला काय नाही, इथं मस्त टेकायला वगैरे। आणि बघा काय भारी एरिया आहे, निवांत बसू शकतो आणि काही टेन्शन नाही कोणाचं, काय मस्त आपापलं डिस्कशन वगैरे जर तुम्हाला काय करायचं असेल तर बसू शकता निवांत। आम्ही इकडे मोस्टली कंटेंटच्याबद्दल डिस्कस करत असतो, काय ना काय, की काय करायचं पुढे वगैरे वगैरे। आता आमचा विचार चालू आहे की संध्याकाळी परत जायचं का नाही, कुठं जायचं ते नको सांगू, आता असते ना आपल्यावर। मंडळी मला एक सांगा, तुमचे पण पॅन्ट, म्हणजे तुम्ही जे पॅन्ट वगैरे घालता ते इथे खराब होते का? इथे आणि इथे? माझ्या सगळ्या पॅन्ट इथे बघा, इथे कसली धूळ लागली आहे बघा। बाकी कुठं नाही, वरती साईडला कुठेच नाही, पण इथे आतल्या साईडला इथेच खराब होती भाई। का होती हेच मला कळत नाही। तुझी होती का बघू? नाही रे, तुझी पण नाही झालेली।
माझी होती भाई. काय मी असा चालतो का काय मला काय तुम्हाला दाखवण्याच्या नादात तू हात लावले मी पॅन्टची. बाय द वे दिस आर पॅन्ट्स फ्रॉम जेन्सन्स गिअर्स. हे बघा एक नंबर कम्फर्टेबल पॅन्ट्स आहे. याचा एक व्हिडिओ पण टाकला आहे मी आपल्या पेजवरती, तर बघू शकता तुम्ही. इफ यू नॉट अ पेड प्रमोशन बट इफ यू वॉन्ट यू कॅन चेक इट आउट. 3 वाजलेत आणि भाई इथून हलायची अजिबात इच्छा होत नाही. असं वाटतं इथं झोपून जावं. मस्त कोणीतरी काहीतरी अंगावर दिलं ना भाई या बेंचवरती मी डायरेक्ट झोपून. अभी एक सीन हो गई, मैं ऐसे ही ब्लॉग रिकॉर्ड कर रहा था तो दिख जाता है ना कि कौन सा फ़ोन है. तो एक कपल आया एंड देवर लाइक कि हमारे कुछ फोटोज क्लिक कर दो एंड हमें एयर ड्रॉप कर दो. क्यूट था कपल. जाने दो. शक्तियों का गलत इस्तेमाल कर. ठीक आहे रे, कोणाचं तरी भलं झालं भाई. तर अरे पण मी हिंदीमध्ये का बोललो या असं होतंय गाईज. तर ते कपल आलं तर त्यांना फोटोज पाहिजे नव्हते तर मी दिले क्लिक करून भाई. आता आहे आपल्यामध्ये स्किल्स दिले. इसने कुछ ने शक्तियों का गलत इस्तेमाल किया है इसका. और रोस्ट करतोय मला रोस्ट. शान आहे गाईज हा. मी तिकडे फोटो काढत होतो मी जे तुम्हाला सांगितलं ना आता की मी कपलचे भाईनी बॅक स्टोरी डायरेक्ट शूट केली. तेव्हा आता देते तमा याच्यानंतर मी टाकतो. तर भाऊंना हायर केलं त्यांनी ॲज अ फोटोग्राफर. मी बघतो पहिले दुकानाचं काय. हां बघ आता चाललो आम्ही घरी गाईज. तर असला वैताग आला ना एकदम आळस झाला आहे. त्यांचा कॉल आला होता ते बोलवत होते पण आता जायची इच्छा नाही कारण ऑलमोस्ट ते वाजलेत माहिती आहे का 3:58 झालेत. आणि ते किती वाजता बोललेत 5 वाजता ना 5 वाजेपर्यंत या बोललेत एम्बे व्हॅलीला. सो बघूयात कसं होतं आहे. अपडेट देतो मी तुम्हाला. आता पहिले तर घरी जातो भाई. बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण याला बोलतात, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला म्हणतात गिम्बल. तर गिम्बल यासाठी यूज होतं की जे मुवमेंट्स वगैरे असतात ना, शूट्स वगैरे करतात व्हिडिओ शूट्स वगैरे, तर त्यामध्ये जे मुवमेंट आहे ते एकदम स्मूथ बटरी स्मूथ दिसावं किंवा त्यामध्ये जर्क नाही यावा म्हणून गिम्बलचा वापर होतो. तर हा आहे रॉनिनचा RS3 मिनी. सगळ्यात कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट आहे. हे बघा याची हे जे ट्रायपॉड काढला ना की हा बघा केवढीसा होतो. आता तरी हा मी ह्या पोझिशनला लॉक केलाय. ह्याला जर अजून कॉम्पॅक्ट करायचं झालं ना तर मी तुम्हाला दाखवतो. ह्याला अनलॉक केला, इथं लॉक केला आणि ह्याला अनलॉक करून असा लॉक केला तर हा असा फक्त डायरेक्टली तुम्ही कॅरी करू शकता. तर खूपच कॉम्पॅक्ट आहे हा गिम्बल आणि याचे कॅपॅबिलिटीज खूप जास्त आहेत. म्हणजे चांगले चांगले कॅमेरेज हा हँडल करू शकतो. तर आता झालंय असं की मी शिकतोय हा गिम्बल आणि मी याचे सेटिंग्स जे आहेत ना त्या थोड्याशा ट्विक केल्या होत्या स्मूथ मुवमेंटसाठी. सो आता मला त्या परत रिसेट करायच्यात कारण ते खूपच जास्त स्लो मुवमेंट होतात आणि मी तितक्या स्लो मुवमेंटवरती काम नाही करू शकत. सो आपापल्या मनानुसार म्हणजे जसं तुम्हाला जमतंय तसं तुम्ही करू शकता. बाय आता मी हा कॅमेरा याच्यावरती माउंट करतो. हा केला कॅमेरा इकडे. हे झालं लॉक. ह्याचे लॉकिंग्स खूप मस्त आहेत, मला लय आवडलं. माझ्याकडे ह्याच्या आधी फोन गिम्बल होता DJI Osmo 3 होता 3. तर तो पण मी बराच वापरलाय. म्हणजे माझ्याकडे तो Nokia 6.1 फोन होता तेव्हा मी तो गिम्बल वापरायचो. पण मस्त त्यांनी पण स्मूथ फुटेज यायचे. तर ह्याला अनलॉक करूयात. हे सगळे ॲक्सेस आहेत. हे बघा हे 3 मोटर्स आहेत. तुम्हाला थोडं डिटेल सांगतो म्हणजे नाही का एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. पण ज्यांना कोणाला माहित नाही ना गिम्बल कसं काय असतं वगैरे त्यासाठी. आता हे सगळे ॲक्सेस जे आहेत मोटर्स जे आहेत ते आपण अनलॉक केले तर आता हा फ्री झालाय. आता ह्याला पहिले तर बॅलन्स करावं लागतं. म्हणजे आता बघा हा बॅलन्स्ड आहे ऑलरेडी. मला दिसत असेल कोणत्याही डायरेक्शनला मी जर त्याला मूव्ह केलं तर तो बॅलन्स्ड राहतोय जागेवरती. सो याला म्हणतात बॅलन्स करणं. आता ह्याला टर्न ऑन करूयात. आता मी याला इथे साईडला बटन आहे हे दाबून धरलं ना की हा टर्न ऑन होईल. स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला हा झाला टर्न ऑन. तर आता जेव्हा पण तुम्ही म्हणजे फॉर अन आयडिया मी सांगून ठेवतो की जेव्हा पण तुम्ही गिम्बल वापरताय ना जेव्हा पण तुम्ही टर्न ऑन करताय त्याला एका फ्लॅट सरफेसवरती ठेवा आणि इथे एक ऑप्शन असेल ऑटो कॅलिब्रेशनचा. बघा इथे स्टार्ट कॅलिब्रेशन म्हणून आहे. मी तुम्हाला दाखवतो कुठे. हां स्टार्ट कॅलिब्रेशन त्याच्यावरती क्लिक करा आणि पकडून धरा गिम्बलला कारण तो शेक होतो. स्वतः कॅलिब्रेट करतोय बघा आता शेक होतोय. हा प्रॉपरली कॅलिब्रेट करेन सगळ्या मोटर्सला आणि तुम्हाला स्टेबल करून देईल. सगळं इथे दिसतंय.
आणि हे 100% ऑटो ट्यून झालेलं आहे. हा आता तुम्ही कसाही त्याला मूव्ह करा, तुमचा कॅमेरा स्टील राहील. मला फोन यूज करावा लागेल कारण DJI रोनिंगचं जे ॲप आहे ना ते मला कनेक्ट करावं लागेल गिम्बल संगे, कारण मी जे काही सेटिंग्स ट्विक केल्या त्या मी ॲप थ्रू केल्या होत्या. सो त्या इथे नाही करता येणार, त्या ॲपमध्ये कराव्या लागतील कारण इंटरनल सेटिंग्स आहेत त्या इथे या स्क्रीनवरती नाही करता येणार. सो मी ते करतो सगळं आणि मग तुम्हाला भेटतो. त्या सगळ्या सेटिंग्स वगैरे केलेत मी आता परत. आणि मुवमेंट बघा आता किती स्मूथ आहे बघा. मी जसं जसं रोटेट करतोय ना तसं तसं स्लोली तो रोटेट करतोय. बऱ्याच सेटिंग्स आहे त्याच्यामध्ये, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्ही कसं प्रिफर करताय तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता त्याला प्रत्येक मोडमध्ये, म्हणजे पॅन टिल्ट वगैरे वगैरे जे काही मोड्स आहेत ना त्यामध्ये. आता डिटेलमध्ये सगळ्यांना तर नाही कळणार आहे, जे वापरतात त्यांना कळेल. बाय द वे बघा ना काय मजा येते बघा. आता मी पॅन टिल्टमध्ये ठेवलाय, तो टिल्ट पण होतोय आणि पॅन पण होतोय. बेसिकली पॅन म्हणजे असं असं आणि टिल्ट म्हणजे असं असं. नमस्कार नमस्कार. तर आता मी याला आहे ना पॅन फॉलोमध्ये टाकतो म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल आयडिया येईल. M1 हा आहे बघा. आता बघा, आता हा पुढे टिल्ट नाही होणार बघा, टिल्ट नाही होते. मी जरी खाली केला ना असा तरी टिल्ट नाही होते, कॅमेरा स्ट्रेट राहतोय. सो असे काही बरेच मोड्स आहेत. तर अजून मी शिकतोय हळूहळू. तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता हेमंत_films वरती. मी काय या गिम्बलचा आणि या कॅमेराचा यूज करून व्हिडिओज काढलेले आहेत. सो ते चेकआउट करा नक्की. चला, हेच दाखवायचं होतं फक्त थोडं थोडं. तर ह्या ग्लिम्स जे काय मी करतो ते हळूहळू तुम्हाला थोडं गोष्टी दाखवत राहीन आणि इन्फो देत राहीन. टाइम चेक मंडळी, इट्स 6:10 आणि मस्तपैकी झाडून मारून झालंय बघा. काल आपण साफ केलं ना, तर आज एवढी धूळ बिलकुल पण नव्हती, थोडीशीच धूळ होती, पण मी झाडूनी सगळी पळवून लावली आहे. कारण काय आहे ना की ते परत नाहीतर मग हळूहळू लेअर साठेल आणि मग ते परत धुवावं वगैरे लागेल. सो बेटर वेज की झाडू मारणे. यार आज असला आळस भरले ना मला अंगामध्ये, असं सुस्तावलोय मी. ते साप कसा बेड खाल्ल्यानंतर एकदम सुस्तवतो, एकदम असा डायरेक्ट एका जागेवरच, तसं काहीतरी झालंय माझ्या संगती बाई. काय खाल्लंय मी काय माहीत नाही, पण अंग पण इतकं दुखते ना. अंग तर ठीक आहे कारण ते वर्कआउट वगैरे करतोय ना आपण, नवीनच चालू केलं रुटीनमध्ये. सो लवकर उठणं, वर्कआउट करणं, त्यामुळे अंग तर दुखणारच आहे बाई. तर त्यासाठी आय एम प्रिपेअर्ड. पण हे जे आळस आहे ना, हा आळस लय जीव घेणार बाई. असंच डायरेक्ट असं नाही का झोपूशी वाटते, जिथं बसन तिथं डायरेक्ट असं लेटून जावंसं वाटते. सो हा व्लॉग आपण इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला ह्या व्लॉगमधलं काहीतरी आवडलं असेल. बघा, डेली व्लॉगिंग इज नॉट इझी. जे होते ते मी तुम्हाला दाखवतोय अँड आय एम नॉट यूज टू इट. सो हळूहळू यूज टू होईल, हळूहळू एंटरटेनिंग कॉन्टेंट तुम्हाला दिसेल. बट जर तुम्ही सपोर्ट केलं तर अजून कॉन्टेंट यायला मजा येईल. मला पण रेकॉर्ड करायला मजा येईल ना, अजून काय काय दाखवायला तुम्हाला, माझा कॉन्फिडन्स वाढेल. सो सपोर्ट करा, आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ हेमंत राऊत. बाय.